जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील ऋषिकेश पालिमकर या विद्यार्थ्याने बाजी मारत 283वी रँक मिळवली आहे। जिद्द आणि मेहनतीने त्याने हे यश मिळवलंय। त्याचे आई वडील हे शिक्षक आहेत। सलग 5 वेळा त्याने यूपीएससीची परीक्षा दिली होती। 5 वेळा अपयश मिळालं तरी तो खचला नाही। अखेर 6व्या प्रयत्नात त्याने हे यश गाठलंय। त्याच्यावरती आता कौतुकाचा वर्षाव होतोय। त्याच्या या यशाबद्दल राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आलाय। नमस्कार, माझं नाव ऋषिकेश रामकिशन पालिमकर। माझा सिव्हिल सर्व्हिसेस 2025 मध्ये 283 हा रँक आलेला आहे आणि या यशाचं क्रेडिट मी माझ्या आई वडील आणि माझे सर्व मित्र आणि माझ्या सर्व सपोर्ट सिस्टम असलेल्या माझ्या सगळ्या मित्रांना देईल। आणि अभ्यासाची तयारी सांगायचं म्हटलं तर मी ग्रॅज्युएशन माझं सिव्हिल इंजिनिअरिंग मधून NIT वरंगल इथे झालेलं आहे। त्यानंतर मी दिल्लीला काही वर्ष होतो UPSCच्या अभ्यासासाठी आणि तिथे कोचिंग पण घेतलेली आहे। माझा दिनक्रम दिवसातून 8 ते 10 तास अभ्यासाचा असायचा, पण हा निश्चित नसतो। UPSC मध्ये इंटेन्सिटी पेक्षा कन्सिस्टन्सी महत्वाची असते। तुम्ही दिवसातून 8 तास करा किंवा 4 तास करा, पण कंटिन्यू तुमच्या टार्गेटनुसार अभ्यास करायला पाहिजे आणि असं करत राहाल। आणि जस्ट एक सांगेल सगळ्या विद्यार्थ्यांना, जर इफ यू हॅव अ ड्रीम नेव्हर गिव्ह अप। तुमच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे काही लागेल ते तुमच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजे। कधी स्वप्नावर आपल्या पाणी फेरू नका, कधीच गिव्ह अप नका करू। धन्यवाद। हा माझा 6वा प्रयत्न होता। आधी मी 4थ्या प्रयत्नामध्ये इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो होतो आणि या 6व्या प्रयत्नामध्ये मला फायनल लिस्ट मध्ये येण्याचा मान मिळाला। मी यापूर्वी IB ची वगैरे दुसऱ्या एक्झाम देत होतो, पण माझं फायनल एकच टार्गेट होतं UPSC करण्याचं। त्यामुळे माझं मोस्ट ऑफ द टाइम माझा फोकस UPSC वरच असायचा।